लातूरमध्ये बाळू डोंगरे हत्याकांडाच्या तपासाच्या गतीवर आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठ्या प्रमाणावर प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. डॉक्टरांनी त्यांच्या भाच्यांची संगनमत करून बाळू डोंगरे यांच्या हत्येचा बनाव रचला आणि पोलीस तपासाची दिशा चुकवायची ठरवली. या घटनेनंतर पोलीस तपास सुरू केला, परंतु आठवडाभर उलटून देखील मुख्य आरोपींना पकडण्यात अपयश आले होते. असे असताना लातूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय उपस्थित झाला होता. मात्र आज 11 डिसेंबर 2024 रोजी घडलेल्या धक्कादायक खून प्रकरणात अखेर एका आरोपीला उत्तराखंडमध्ये पोलिसांना पकडण्यात यश आले. आयकॉन हॉस्पिटलमध्ये बाळू भरत डोंगरे वय 35 वर्षांचा माणूस मारहाण करून खून करण्यात आला होता. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डॉक्टर प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल होताच हे दोघे फरार झाले होते. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी जबरदस्त मोहीम उघडली. पोलीस अधीक्षक सौम्य मुंडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने अनेक ठिकाणी शोध घेतला. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे डॉक्टर प्रमोद घुगे याला उत्तराखंडमधून पकडण्यात आले. मात्र